करून ठेवला पाहिजे की परत एकदा जर आम्हाला या देशामध्ये गुलामगिरी आमच्या पुढच्या पिढ्यांकडे यायची नसेल तर बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही टिकायला पाहिजे, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान टिकायला पाहिजे. तर कोणी या इथं किती पैसे देतो, काय काय लाडू देतो याच्या मागे न जाता आणि दिलेले पैसे स्वतः घेऊन मग त्याचे पैसे आणि मत आपल्या डोक्यामधलं असा जेव्हा तुम्ही मताचा अधिकार गाजवाल तेव्हा खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी दिलेल्या या मताचा तुम्ही योग्य वापर करता असं मला वाटतं. नाहीतर आपण ज्या पद्धतीने आपलं मत विकतो, तुम्हाला माहित असेल, मी नेहमी एक गोष्ट सांगतो की एका माणसा असा तुमच्यासारख्या माणसाकडे येतो आणि त्याला म्हणतो तुला मला मत द्यायचं, हे पैसे घे. तो शेतकरी असतो, तो म्हणतो मला ह्याचा काय उपयोग, त्यापेक्षा मला एक गाडा आणून दे. तो म्हणतो ठीक आहे. तो त्याला काहीतरी 1000-2000 रुपये देत असतो. त्याला वाटतं गाढव कितीला मिळेल, तो गाढव आणला जातो. गाढवाची किंमत सुद्धा बाजारामध्ये 25,000 असते. आता जर गाढवाची किंमत जर 25,000 असेल तर तुमची माणसाची किंमत किती असायला पाहिजे याचा आपण योग्य पद्धतीने विचार करा आणि आपण आपलं जे अमूल्य मतदान आहे त्या शस्त्राचा योग्य पद्धतीने विचार करून या देशामध्ये आपलं स्वतःचं एक स्थान निर्माण करा, ज्या स्थानामुळे तुम्हाला कोणी हात लावणार नाही अशी एक वेगळी आदर्श सिस्टीम निर्माण करा असं आपल्याला मी आवाहन करतो. आणि आपण सर्वजण समजदार बाबासाहेबांचे अनुयायी आहात. बाबासाहेबांनी तुम्हाला शिक्षणाचं, बाबासाहेबांनी तुम्हाला खऱ्या अर्थानं या देशामध्ये आत्मनिर्भर स्वाभिमानी अशी एक तुम्हाला जगण्याचा हक्क दिला. त्या स्वाभिमानाला विकू नका अशी कळकळीची विनंती करतो. परत एकदा या इथं ज्याने हा इतिहास घडवला त्या शूरमार वीरांना त्रिवार सॅल्यूट करतो, वंदन करतो, जय भीम करतो. आणि तुम्हाला नववर्षाच्या हे आलेलं नववर्ष एक खऱ्या अर्थानं एक वेगळा आगळा वेगळा तुम्हाला आयुष्यामध्ये एक बदलाव निर्माण करेल. कारण 100 वर्षापूर्वी बाबासाहेब सुद्धा इथे येऊन गेले. काय